नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जुन्या साडीचा लेसचा रियूज आणि त्याचबरोबर फक्त एवढं एकच आयताकृती कापडापासून आजची आयडिया आहे ती बघणार आहोत। तर नक्कीच तुमच्यासाठी आजची पण आयडिया आहे ती युजफुल ठरणार आहे। त्याचबरोबर बॉटमच्या साईडने बेसचं माप कसं काढायचं, बॉटमचे जे बेसचं मेजरमेंट आहे ना ते कसं घ्यायचं प्रॉपर, ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल आणि व्यवस्थित बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला ही जी बॅग डिझाईन आहे ना ती माझ्याकडून पण बनवून घ्यायची असेल, खरेदी करायची असेल, कस्टमाइज करायची असेल तर तुम्ही मला 9356065506 या माझ्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून टाका की अशा पद्धतीची बॅग डिझाईन पाहिजे, म्हणजे मी तुम्हाला त्यावरतीच रिप्लाय देईल। जर घ्यायची असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आयडियासाठी बघा इथे मी मेन फॅब्रिक ठेवून घेतलं आहे, मध्यभागी राईस बॅग आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे। आता राईस बॅगचं जे माप आहे ना ते आपलं फायनल मेजरमेंट असतं। तर याचं माप सांगते अगोदर। तर रुंदी आहे बघा 10 इंच आणि लांबी घेतलेली आहे मी 19 इंच। ठीक आहे, तर 19 बाय 10 इंचाचा पीस आहे, यावरती आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची आहे। तर कडेकडेला ठिकठिकाणी मी अगोदर इथे टाचणी लावून घेते, म्हणजे तीनही फॅब्रिक आपले इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी। आणि यावरती आता आपण तिरप्या तिरप्या टिपा देऊन घेऊया। तुम्हाला जर आडव्या उभ्या टिपा द्यायला सोपं वाटत असेल तर तुम्ही तशा पण देऊन घेतल्या तरी पण चालेल, पण मला हीच पद्धत सोपी वाटते तिरप्या तिरप्या टिपाची, म्हणून मी याच पद्धतीने क्विल्टिंग करून घेत असते प्रत्येक वेळी। आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपल्याला काढून टाकायची आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण ही पूर्ण क्विल्टिंग आहे ती कंप्लीट करून घेऊ। आता राईस बॅगपेक्षा मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा येतो आपण थोडा वाढव घेतलेला असतो, तर तो आता क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचं थोडंफार फॅब्रिक आहे ना तो आपल्याला चारही बाजूनी कटिंग करून घ्यायचं आहे। आणि परत ह्या चारही बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, कारण की आपण सुरुवातीला नव्हती मारली त्यामुळे। ठीक आहे, आता क्विल्टिंग करून परत तुम्हाला याचं मेजरमेंट पण सांगते कितीचं रेडी राहिलं, पण त्या अगोदर आपण जी साडीची लेस घेतली होती ना ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे बघा। तर तुमच्याकडे कोणतीही साडीची लेस असू दे छोटी मोठी ती तुम्ही इथे घेऊ शकता। तर बघा वरतून खाली 1 इंच खाली आपल्याला ही लेस लावून घ्यायची। तर दोन्ही कडा अगोदर मी या लेसच्या फोल्ड करून स्टिच करून घेत आहे, म्हणजे त्याचे थ्रेड वगैरे निघणार नाही। आणि या पद्धतीने आपल्याला 1 इंच खाली ही लेस लावून घ्यायची आहे। तुमच्याकडे छोटी असेल तर तुम्ही ती पण लावून घेतली तरी पण चालेल। ठीक आहे, आता एक्स्ट्राची लेस मी कट करून घेतली आणि कडेने पण आपण ही टिप आहे ती देऊन घेऊया। ठीक आहे, आता यानंतर आपल्याला इकडच्या साईडने तुम्हाला मेजरमेंट सांगते बघा 10 इंच रुंदी आणि लांबी आहे 19 इंच। आता इकडच्या साईडने आपल्याला 2 इंच खाली एक झिपर पॉकेट आहे ते अटॅच करायचं आहे बघा। जिकडनं आपण लेस नाही लावली त्याच्या साईडने आपण इथे मार्किंग करून घेत आहोत। आणि इथे आपल्याला 10 इंचची झिप लागणार आहे। झिप मी थोडीशी वाढव घेतली, रनर ववलेलं नाही त्यामुळे। जशी मार्किंग केली तशीच कटिंग केली आणि या पद्धतीने आपण ही झिप स्टिच करून घेत आहोत। आणि यावरती दाबटीप पण देऊन घेऊया। दुसऱ्या साईडने पण 2 इंच कट केलेला पार्ट झिपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करायचा आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची। आता त्यानंतर वरतून मी फिनिशिंगची एक दाबटीप देऊन घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला एक रनर पण वळून घ्यायचं आहे। झिप 5 नंबरची आहे, रनर पण 5 नंबरचेच आहे। रनर वळून घेतलं, एक्स्ट्राची झिप कट केली। तर या पद्धतीने आपल्याला आहे ना हा जो पार्ट आहे तो असा आता फोल्ड करून घ्यायचा आहे बघा। ठीक आहे, या पद्धतीने आणि इकडनं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला इकडनं बॉटमच्या बेसचं मेजरमेंट घेता येईल त्यासाठी। तर बघा इकडनं आपलं बॉटम असणार आहे, वरतून आपली झिप आहे, तर कडेपासून 1.5 इंचावरती आपल्याला दोन्ही कडेने 1.5 इंचावरती मार्क करायचं। आणि हे जे मधलं अंतर आहे ते आहे आपलं 7 इंच। तर 7 इंच लांबी आणि हे 1.5 आणि इकडचं 1.5 म्हणजे 3 इंच। तर 3 बाय 7 इंचाचा आपल्याला इथे बॉटमचा बेस आहे तो क्विल्टिंग करून घ्यायचं आहे। तर बघा मी इथे अगोदरच क्विल्टिंग करून ठेवली। याची लांबी आहे बघा 7 इंच आणि रुंदी आहे 3 इंच। जे की आपण हे कडेकडीचं 1.5 इंच घेतलं होतं त्याचं 3 इंच। आणि याच्यामध्ये पण मी राईस बॅग वापरून क्विल्टिंग करून घेतलेली आहे। आता हा जोडायचा कसा बॉटमचा बेस, तर बघा ह्या पार्टचा आपल्याला सेंटर काढायचा आणि बॉटमचा जो बेस तयार केला आहे आपण त्याचा पण सेंटर काढायचा आणि सेंटरला सेंटर मॅच करायचा। दोन्ही कडेला थोडं अर्धा इंच अंतर ओपन राहील अशा पद्धतीने आपल्याला हा बेस स्टिच करून घ्यायचा आहे। तुम्हाला स्टिच झाल्यावर दाखवते बघा। दोन्ही कडेला अगदी अर्धा इंच पार्ट मी ओपन ठेवला आहे। दुसऱ्या साईडने पण हा बॉटमचा बेस या पद्धतीने स्टिच करायचा आहे। याचा सेंटर काढला आणि बॉटमचा सेंटर मॅच करायचा आणि या पद्धतीने आपल्याला इकडनं पण
हा जो बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. आणि याला पण दोन्ही कडेला थोडंसं अर्धा इंच पार्ट ओपन ठेवायचं आहे बघा, या पद्धतीने. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचे. तर बेल्टसाठी बघा मी इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. तर याची लांबी घेतलेली आहे मी इथे 17 इंच आणि रुंदी आहे 4.5 इंच. आणि ह्याचा आपल्याला असा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी काय राईस बॅग वगैरे वापरलेलं नाही, कारण की कपडा जास्त रुंदीचा घेतला होता. त्यामुळे तुम्ही कमी रुंदीचा घेतला तर त्यामध्ये राईस बॅग वगैरे वापरून घ्या. आता दोन्ही बेल्ट स्टिच करून झाले. बेल्ट कसे जोडायचे ते सांगते. तर बघा, रुंदीच्या साईडने आपल्याला परत इथे सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि सेंटरपासून आपल्याला 1.5 इंच इकडे 1.5 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची. आणि त्याच्या पुढे आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला स्टिच पण करून दाखवत आहे. अगदी स्टेप बाय स्टेप समजावून सांगत असते मैत्रिणींनो. तुम्ही पण अशा पद्धतीने बॅगी बनवून पुढे विक्री करू शकता किंवा स्वतःच्याही वापरात आणू शकता. आणि तुमच्या घरातील नातेवाईकांना वगैरे पण देऊ शकता, जे तुमच्या जवळचे असतील ते, जे तुम्हाला म्हणजे वाटतं हे आपल्या खूप जवळचे येतात, त्यांच्यासाठी तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा असंच गिफ्ट म्हणून देऊ शकता. तर दोन्ही बेल्ट स्टिच झाले. आता त्यानंतर आपल्याला इथे मेन झिप अटॅच करायची. तर ही पण 10 इंचची आहे. आणि ही झिप स्टिच करताना दोन्ही रनरची डायरेक्शन एकाच बाजूने ओपन एकाच बाजूने क्लोज होईल ते चेक करूनच झिप स्टिच करायची. आणि वरच्या पॉकेटला आपल्याला इथे अस्तर पण लावून घ्यायचं आहे. तर बघा, 9 इंच रुंदी घेतलेली आहे अस्तरची आणि लांबी 10 इंच. झिपची राईट साईड आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. रॉंग साईडने आपल्याला या अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे तो टर्न केल्याच्या नंतर आतल्या साईडने वरच्या पॉकेटला अस्तर आहे ते लागले जाणार आहे. आणि झिप पण आपली सोबतच फिनिशिंगमध्ये स्टिच होणार आहे. ठीक आहे. तर बघा, आतल्या साईडला टर्न केल्याच्या नंतर ते अस्तर आपलं बरोबर पॉकेटच्या वरच्या पॉकेटला अस्तर लागलं जातं. आता या पद्धतीने आपण यावरती दाबटीप देऊन घेऊया. ठीक आहे. आणि त्यानंतर हे राहिलेलं अस्तर आहे ते तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. आणि बॉटमच्या साईडने असं हे डबल फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे पॉकेटला अस्तर पण लागलं जातं आणि सोबतच झिप पण फिनिशिंगमध्ये स्टिच होते. आता यानंतर थोडाफार एक्स्ट्राचा कपडा आहे ना अस्तरचा, तो कट करून घेऊ दोन्ही साईडने. आणि या पद्धतीने आपले अस्तर आहे ते लागलं गेलेलं आहे पॉकेटला, वरच्या पॉकेटला. आता त्यानंतर या झिपवरती मी परत दाबटीप देऊन घेते आणि बेल्टवरची जास्तीच्या टिपा देऊन घेत आहे. तर या पद्धतीने इकडच्या साईडने झिप स्टिच झाली. आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने स्टिच करायचा. तर इकडच्या साईडने झिप स्टिच करताना मैत्रिणींनो, हे जे धागे निघत आहेत ना, तर त्याला कव्हर करण्यासाठी आपण इथे बघा 1 ते 1.5 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे. बघा, तुम्ही 1 ते 1.5 इंच रुंदीचा कपडा घ्या. हा कॉटनचा कपडा आहे. आणि झिप जशी आपण यावरती स्टिच करतोय ना, झिपच्या रॉंग साईडनेच आपल्याला हा कपडा पण ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. तर कापडासोबत तुम्हाला झिप स्टिच नसेल करता येत तर अगोदर तुम्ही झिप स्टिच करून घ्या आणि मग नंतर झिपच्या रॉंग साईडने हा जो कपडा आपण घेतलेला आहे ना, तो ठेवून स्टिच करून घ्या. म्हणजे सोपं जाईल तुम्हाला स्टिच करायला. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने जो कपडा आहे तो आतल्या साईडने टर्न करून घ्यायचा आणि त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि उरलेले जो कपडा आहे ना, तो पण आपल्याला आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे झिप फिनिशिंग सहित आपली इथे स्टिच झालेलं आहे, कोणतेही थ्रेड वगैरे निघत नाही. तर या पद्धतीने झिप स्टिच झाली. आता वरतून मी इथे बेल्टवरती जास्तीच्या टिपा आहेत त्या देऊन घेते, म्हणजे बेल्ट आपला मजबूत राहावा त्यासाठी. तर बघा, दोन्ही साईडने झिप आपली अटॅच करून झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वळून घ्यायचं आहे. तर इथे पण मी झिप 5 नंबरचीच घेतलेली आहे. म्हणजे शक्यतो माझी प्रत्येक बॅगीसाठी 5 नंबरची झिप आणि 5 नंबरचा रनर वापरते मी. आणि या पद्धतीने हे रनर वळून घ्यायचं. आता इकडच्या साईडने ओपन राहू नये भाग म्हणून पूर्ण रनर मी बाहेर काढून घेतलं आणि परत वळून घेतलं. म्हणजे झिपच्या दोन्ही बाजू आहेत त्या क्लोज राहतील, बंद राहतील त्यासाठी. बघा, आता एक्स्ट्राची झिप कट करूया आणि ही बॅग रॉंग साईडला टर्न करून घेऊ. आणि रॉंग साईडला टर्न करताना पण दोन्ही कडेची झिप आहे ती ओपन नको व्हायला, म्हणून सावकाशच पलटी मारून घ्यायची आहे. बघा, दोन्ही कडेची झिप आपली ओपन नाही झाली. आता दोन्ही कडा आहेत त्या आपल्याला या पद्धतीने पकडायच्या आणि स्टिच करून घ्यायच्या आहेत. झिप बरोबर सेंटरला पकडायची आणि या दोन्ही कडा आपण स्टिच करून घेऊ. ठीक आहे. या पद्धतीने नंतर यावरती मी पायपिंग पण करून घेणार आहे. म्हणजे जे धागे वगैरे निघत आहेत ना, ते आपले कवर होतील त्यासाठी. कापडाचे धागे नसेल निघत तर पायपिंग करायची गरज नाही पडत, पण निघत असेल तर करावी लागते. आणि त्यानंतर
हा जो बेस आहे ना तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर चला मी याच्यावरती पायपिंग पण करून घेते आणि या दोन्ही साईडचा बॉटमचा बेस पण स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बॉटमचा बेस पण मी स्टिच केला आणि यावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे बघा. म्हणजे कोणतेही थ्रेड वगैरे आपले निघणार नाहीत. या पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ. मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत तर प्लीज व्हिडिओला छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट मात्र मला नक्की करत चला. ही खूप सुंदर अशी बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण वरतून पण एक झिपर पॉकेट दिलेलं आहे. ठीक आहे बघा बॅक साईडने अशा पद्धतीने आपलं एक झिपर पॉकेट असणार आहे. म्हणजे 2 झिपरची आपली पर्स आहे ती बनवून तयार झाली. त्याचबरोबर मी इथे लेसचा पण वापर केलेला आहे आणि बघा किती सुंदर अशी आपली पर्स आहे ती दिसत आहे. आता इथं शिवून तयार माप कितीचं रेट तर बघा हिची रुंदी आहे 9 इंच आणि उंची आहे 8.5 इंच. 8.5 बाय 9 इंचाची अशा पद्धतीची आपली बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झाली आहे. आणि बॉटमचा बेस आहे आपला 2 ते 2.25 इंचाचा बॉटमचा बेस आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली रिटर्न गिफ्टसाठी आहे ती बॅग बनवून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपली आजची जी बॅग डिझाईन आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला पण अशा पद्धतीची बॅग माझ्याकडून कस्टमाइज करून घ्यायची असेल साईजमध्ये पण लांबी रुंदी उंची तर त्यामध्ये पण मी तुम्हाला कस्टमाइज करून देईल. आणि पॉकेट 3 पाहिजे असेल तर इकडनं पण आपण एखादं झिपर पॉकेट अटॅच करू. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार मी तुम्हाला बॅग बनवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुम्ही मला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट टाका आणि सांगा की अशा पद्धतीची बॅग डिझाईन पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच रिप्लाय देईल आणि तुमची ऑर्डर आपण व्हॉट्सअपवरतीच बुक करून घेऊ. तर आवडली असेल तर जाता जाता प्लीज 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 लाईक करून जा आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय. बाय बाय.